त्याचा वापर मी स्वतः मैदानात जाऊन करणार आहे सगळ्या गोष्टी। मुंबईतील बांधकाम व्यावसायिक जितू सत्रा यांच्या विलेपार्ले येथील सुविधा पिरल इमारतीला सकाळच्या दरम्यान आग लागली होती। 13व्या मजल्यावर लागलेल्या आगीत जितू सत्रा यांच्या भावाच्या पत्नीचा मृत्यू झाला, तर जितू सत्रा यांची मुलगी अनेरी आगीत गंभीर जखमी झाली। सध्या अनेरीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धक्कादायक गोष्ट म्हणजे जितू सत्रा यांच्या मुलाचं उद्या लग्न होतं, त्यामुळे सर्व नातेवाईक त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते। मुंबईतल्या विलेपार्ले पूर्व परिसरामध्ये आज सकाळी 10च्या सुमारास एका इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली। या इमारतीमध्ये 13 आणि 14 मजल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आगीने वेढल्याचं चित्र निर्माण झालं होतं। त्या संदर्भातले अनेक व्हिडिओ जे आहेत हे सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेले आहेत। या आगीमध्ये 2 महिला गंभीर जखमी झाल्याची देखील माहिती समोर आली। त्यापैकी एका महिलेचा मृत्यू जो आहे ती झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वतीने देण्यात आली आहे। भावना सत्रा नावाची महिला मृत्युमुखी पडलेली आहे। घटनेमध्ये एक महिलेचा मृत्यू झालाय, तर एक महिला सध्या गंभीर जखमी आहे, तिच्यावर उपचार सुरू आहेत। मुळात ही आग कशी लागली याची माहिती सध्या पोलीस गोळा करतायत। विलेपार्ले पोलीस या संदर्भामध्ये अधिकचा तपास करतायत। काही वेळापूर्वीच संपूर्ण आग जी आहे ती अग्निशमन दलाच्या जवानांना विझवली आहे आणि एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती देखील अग्निशमन दलाच्या वतीने देण्यात आली आहे। कॅमेरामन मनोज जयस्वाल सह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई।